कोथिंबीर वडी खाण्यापेक्षा या पद्धतीने बटाट्याची वडी करून बघायची। नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचा नाश्ता। तर सर्वात आधी मी इकडे 2 मोठे साईजचे बटाटे घेतलेत। आता साल काढून घेणार आहे आणि किसून घेणार आहे। हे बघा, बटाटे व्यवस्थित किसून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत। आता हे साईडला ठेवून घेते। इकडे मिक्सरचं भांडं घेतलं आहे। आता वाटण करून घेणार आहे मी। हिरवी मिरची, अद्रक, थोडंसं जिरं। आता हे मिक्सरला बारीक करून घेते। हे बघा, बारीक करून घेतलं आहे। आता साईडला ठेवून इकडे भांडं घेतलं आहे। आता बटाट्यातलं सर्व पाणी काढून घेणार आहे मी। बटाट्यातलं सर्व पाणी काढून घेतलं आहे। आता साहित्य टाकून घेऊ। वाटण केलेलं हिरवी मिरचीचं, बेसन पीठ घेतलं आहे, हे पोहे घेतलेत। आता हे पण बारीक करून घेते मिक्सरला। हे बघा, पोहे पण बारीक करून घेतले। कुरकुरीतपणा येण्यासाठी पोहे टाकते। आता हळद, थोडीशी लाल मिरची पण टाकते, धने पावडर, थोडासा मसाला, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर पण टाकून घेते। कोथिंबीर जास्तच टाकायची आहे। थोडासा खाण्याचा सोडा पण टाकते। हा बघा, आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चपातींचं पीठ मळतो त्याच पद्धतीने घट्ट पीठ करून घ्यायचं आहे। पाणी टाकलेलं नाही आपण, जे बटाट्याचं पाणी होतं त्यातच पीठ तयार होऊन गेलं आहे, म्हणून पाणी टाकण्याची गरज पडली नाही आहे। याच पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं आहे। ताटली घेतली, ताटलीला तेल लावून घेते। आता आपण नाश्ता बनवून घेऊ। मी या पद्धतीने गोल रोल करून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ताटलीत थापून सुद्धा घेऊ शकता। मी रोल बनवून घेणार आहे। हे बघा, नाश्ता बनवून घेतला आहे। आता आपण वाफायला ठेवून देणार आहोत। इकडे पाणी पण उकळलं आहे आपलं। आता आपण ठेवून घेऊ वाफवण्यासाठी। ताट झाकून घेते। 5 ते 10 मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे। आपण चेक करून बघू आपला नाश्ता शिजला आहे का। हे बघा, बघू शकता किती फुलला आहे मस्त। चाकूनी चेक करून बघते। हे बघा, शिजला आहे। गॅस बंद करून घेते, बाहेर काढून घेते। आता व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे। हे बघा, आपला नाश्ता थंड झाला आहे। आता कट करून घेते मी।
या बघा, इकडे आपल्या बटाट्याच्या वड्या कट करून घेतल्या आहेत, बघू शकतात. हे बघा, नेहमी कोथिंबीर वडी खाण्यापेक्षा या पद्धतीने बटाट्याची वडी करून बघायची. तर आता आपण तळून घेणार आहे. इकडे तेल टाकून घेतलं आहे कढईमध्ये. तेल गरम करून घेऊ. आता आपण वड्या तेलात सोडून घेऊ. तेलात सोडून घेतल्या आहेत. आता व्यवस्थित क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत आपल्याला. कमी गॅसच ठेवायचा आहे. पलटवून घेऊ आपण आता एक साईड. दुसरी साईड पण व्यवस्थित तळून घ्यायची. हे बघा, दोघी बाजू व्यवस्थित तळली गेली आहे. आता काढून घेते. बघू शकतात. ही बघा, आपली बटाट्याची वडी बनवून तयार आहे, बघू शकतात. तुम्ही पण बनवून बघा, खूप छान होते. नेहमी कोथिंबीर वडी खाण्यापेक्षा या पद्धतीने बटाट्याची वडी बनवून बघा. एकदम कुरकुरीत झाली, बघू शकतात. आणि नवीन आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.